नमस्कार मित्रहो. कसं चाललंय सगळं? तुम्ही कधी हा अनुभव घेतलाय का की जेव्हा तुम्ही सकाळी उठता आणि विनाकारण खूप फ्रेश वाटतं? त्या दिवशी सगळं छान घडतं. ऑफिसला वेळेवर पोहोचता, ट्रॅफिक मिळत नाही, बॉस कौतुक करतो आणि एखादा जुना मित्र अचानक भेटतो. आणि याउलट कधीकधी सकाळी उठल्यापासूनच चिडचिड होते. चहा सांडतो, गाडीची चावी सापडत नाही आणि संपूर्ण दिवस फक्त आणि फक्त वाईट गोष्टीच घडतात. आपण म्हणतो आजचा दिवसच खराब आहे किंवा माझं नशीबच खराब आहे. पण खरंच नशीब असतं का, की यामागे दुसरंच काहीतरी विज्ञान आहे? मित्रहो, आज आपण ज्या पुस्तकावर बोलणार आहोत ते पुस्तक इंस्टाग्रामवरच्या एका साध्या ओळीपासून सुरू होऊन आज जगातल्या लाखो लोकांच्या बेडसाईड टेबलवर पोहोचलं आहे. पुस्तकाचं नाव आहे गुड वाइब्स गुड लाईफ आणि लेखक आहेत वेक्स किंग. हे पुस्तक लॉ ऑफ अट्रॅक्शनबद्दल बोलतं, पण जुन्या पद्धतीने नाही. हे पुस्तक सेल्फ लव्हबद्दल बोलतं, पण ते फक्त स्पा डे किंवा शॉपिंगपुरतं मर्यादित नाही. आजच्या काही मिनिटांत आपण तुमचं आयुष्य बदलण्याची ताकद असलेल्या एका शब्दावर चर्चा करणार आहोत. तो शब्द म्हणजे व्हायब्रेशन, स्पंदनं किंवा लहरी. वेक्स किंग कोण आहेत हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. ते कुणी हिमालयात राहणारे साधू नाहीत. ते आपल्यासारखेच एक तरुण आहेत, ज्यांनी लहानपणी खूप हाल सोसले. वडील वारले, घरची परिस्थिती गरिबीची, बेघर होण्यासारखी वेळ आलेली. अशा परिस्थितीतून बाहेर पडून त्यांनी हे गुड वाइब्सचं रहस्य शोधलं. चला तर मग समजून घेऊया की स्वतःवर प्रेम करून आपण नशीब कसं बदलू शकतो. सर्वात आधी विज्ञानाचा एक छोटा धडा. घाबरू नका, मी बोर करणार नाही. तुम्ही शाळेत शिकला असाल, एव्हरीथिंग इज एनर्जी. हे पुस्तक सांगतं की विश्वातली प्रत्येक गोष्ट कंप पावत असते. अगदी हा माईक, तुमचा फोन, तुमचं शरीर आणि तुमचे विचारसुद्धा. वेक्स किंग म्हणतात, ज्या फ्रिक्वेन्सीवर तुम्ही व्हायब्रेट करता त्याच फ्रिक्वेन्सीच्या गोष्टी तुम्ही आयुष्यात आकर्षित करता. याला सोप्या भाषेत समजून घेऊया. रेडिओचं उदाहरण घ्या. जर तुम्हाला 98.3 FM लावायचं असेल आणि तुम्ही ट्युनिंग 91.1 वर ठेवलं तर तुम्हाला गाणी ऐकू येतील का? नाही, फक्त गोंधळ ऐकू येईल. तुम्हाला हवं ते स्टेशन ऐकण्यासाठी तुम्हाला तुमची फ्रिक्वेन्सी बदलावी लागते. आयुष्य तसंच आहे. आनंद, प्रेम, यश या उच्च लहरी आहेत. राग, मत्सर, भीती, चिडचिड या निम्न लहरी आहेत. जर तुम्ही सतत चिडचिड करत असाल तर तुम्ही आयुष्यात अशाच घटनांना आमंत्रण द्याल ज्यामुळे अजून चिडचिड होईल. वेक्स किंग म्हणतात, लाईक अट्रॅक्ट्स लाईक, म्हणजे सारखेच सारख्याला आकर्षित करते. म्हणूनच जेव्हा लोकांना वाटतं की माझं नशीब फुटकं आहे, तेव्हा खरं तर त्यांची व्हायब्रेशनल स्टेट बिघडलेली असते. प्रश्न हा आहे की ही स्टेट बदलायची कशी? आपण हाय व्हायब्रेशनमध्ये राहायचं कसं? याचं उत्तर आहे सेल्फ लव्ह, म्हणजे स्वप्रेम. सेल्फ लव्ह हा शब्द हल्ली खूप वापरला जातो, #सेल्फ लव्ह. पण वेक्स किंग यांच्या मते नक्की सेल्फ लव्ह म्हणजे काय? आरशात बघून मी किती सुंदर आहे म्हणणं, की स्वतःला महागड्या गोष्टी गिफ्ट करणं? नाही, ते तर खूप वरवरचं झालं. या पुस्तकातली व्याख्या खूप प्रॅक्टिकल आहे. लेखक म्हणतात, सेल्फ लव्ह इज द बॅलन्स बिटवीन ॲक्सेप्टिंग युअरसेल्फ ॲज यू आर वाईल नोईंग यू डिझर्व बेटर अँड देन वर्किंग टुवर्ड्स इट. म्हणजे काय? तर मी जसा आहे तसा स्वतःला स्वीकारतो, पण मला माहिती आहे की मी यापेक्षा चांगलं बनू शकतो आणि त्यासाठी मी काम करेन. अनेकदा आपण स्वतःचा तिरस्कार करून स्वतःला बदलायचा प्रयत्न करतो. मी किती जाड आहे, मला बारीक व्हायलाच पाहिजे. हा तिरस्कार झाला, ही लो व्हायब्रेशन झाली. माझं शरीर मला साथ देतंय, मी त्याच्यावर प्रेम करतो आणि त्याला अजून तंदुरुस्त करण्यासाठी मी व्यायाम करेन. हे झालं सेल्फ लव्ह, ही हाय व्हायब्रेशन झाली. स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वतःला अशा लोकांच्या आणि गोष्टींच्या सहवासात ठेवणं जे तुमची ऊर्जा वाढवतात. वेक्स किंग म्हणतात, तुम्ही रिकाम्या कपातून दुसऱ्याला चहा देऊ शकत नाही. आधी स्वतःचा कप भरा. दुसऱ्यांना खुश करण्यासाठी स्वतःचं मानसिक स्वास्थ्य पणाला लावणं ही मूर्खता आहे. तुमच्या आयुष्यात असे लोक आहेत का ज्यांच्याशी बोलल्यावर तुम्हाला थकल्यासारखं वाटतं? किंवा असं काम आहे का जे तुम्हाला आतून पोखरतंय? जर असेल तर तिथे सेल्फ लव्हची कमतरता आहे. स्वतःला प्राधान्य देणं हा स्वार्थीपणा नाही, ती गरज आहे. आता आपण थोडे प्रॅक्टिकल होऊया. आपल्या व्हायब्रेशन्स कमी कोण करतं? बऱ्याचदा ते आपल्या आजूबाजूचे लोक असतात. लेखक त्यांना एनर्जी व्हॅम्पायर्स म्हणतात.
तुम्ही कितीही पॉझिटिव्ह राहायचा प्रयत्न केला तरी एखादी व्यक्ती येते आणि तुमच्या उत्साहावर पाणी फेरते. तुमची संगत बदला. तुम्ही ज्या 5 लोकांसोबत जास्त वेळ घालवता त्यांची सरासरी तुम्ही असता. पण काही श्रोते विचारतील, पण हे लोक जर आमचे घरचेच असतील तर त्यांना कसं सोडणार? वेक्स किंग यावर सुंदर उत्तर देतात. ते म्हणतात, तुम्हाला कोणालाही घराबाहेर काढायची गरज नाही. तुम्हाला फक्त सीमा आखायच्या आहेत. भावनिक अंतर ठेवा. त्यांच्या निगेटिव्ह बोलण्याला तुमच्या मनाच्या गाभाऱ्यात प्रवेश देऊ नका. माणसांसोबतच तुमचं सोशल मीडियासुद्धा तुमची एनर्जी ठरवतं. तुम्ही इंस्टाग्रामवर कोणाला फॉलो करता? असे लोक जे तुम्हाला कमीपणाची जाणीव करून देतात की जे तुम्हाला प्रेरणा देतात? वेक्स किंग म्हणतात, अनफॉलो करायला घाबरू नका. तुमचं फीड हे तुमचं मानसिक अन्न आहे. जर तुम्ही रोज कचरा खाल्ला तर तुमचं मन कसं निरोगी राहील? आजच तुमचा फोन चेक करा आणि स्वतःला विचारा, हे बघून मला गुड वाइब्स मिळतात का? जर उत्तर नाही असेल तर अनफॉलो बटन दाबा. आता प्रश्न येतो, व्हायब्रेशन्स वाढवायचे कसे? या पुस्तकात काही साध्या पण प्रभावी सवयी सांगितल्या आहेत. 1. कृतज्ञता, ग्रॅटिट्यूड. तुम्ही कशावर लक्ष केंद्रित करता? जे तुमच्याकडे नाही त्यावर की जे आहे त्यावर? जेव्हा तुम्ही म्हणता, देवा मला हे दिलं नाहीस, तेव्हा तुम्ही कमतरतेची व्हायब्रेशन पाठवता. पण जेव्हा तुम्ही म्हणता, माझ्याकडे राहायला घर आहे, खायला अन्न आहे, धन्यवाद, तेव्हा तुम्ही विपुलतेची व्हायब्रेशन पाठवता आणि निसर्ग तुम्हाला अजून देतो. 2. बॉडी लँग्वेज आणि व्यायाम. तुमचं मन आणि शरीर जोडलेलं आहे. तुम्ही दिवसभर कसे बसता? खांदे पाडून, मान खाली घालून. असं बसलात तर डिप्रेशन येणारच. सरळ बसा, हसा आणि थोडा व्यायाम करा. व्यायाम केल्यावर शरीरात जे एन्डॉर्फिन्स तयार होतात ते नैसर्गिकरित्या तुमचे व्हायब्रेशन्स वाढवतात. 3. निसर्ग आणि सूर्यप्रकाश. वेक्स किंग सांगतात, आपण निसर्गाचा भाग आहोत. 4 भिंतीत कोंडून राहू नका. रोज 15 मिनिटं तरी आकाशाखाली जा, झाडांच्या सानिध्यात जा. निसर्गाची व्हायब्रेशन ही सर्वात शुद्ध आणि उच्च असते. 4. ध्यान, मेडिटेशन. मेडिटेशन म्हणजे विचार थांबवणं नाही, तर विचारांपासून थोडं लांब होऊन त्यांच्याकडे बघणं. दिवसातून 10 मिनिटं शांत बसणं तुमची बॅटरी रिचार्ज करू शकतं. या छोट्या गोष्टी वाटतात, पण यांचा परिणाम प्रचंड म्हणजे अटॉमिक असतो. आता आपण पुस्तकाच्या त्या भागाकडे वळतोय ज्याची उत्सुकता सर्वांना असते, मॅनिफेस्टेशन. मला हवं ते कसं मिळवायचं? अनेक लोक द सिक्रेट वाचून गोंधळलेले असतात. त्यांना वाटतं फक्त खोलीत बसून मला BMW हवी आहे असं रट्टा मारला की BMW दारात येईल. वेक्स किंग इथे खूप महत्त्वाचा फरक सांगतात. ते म्हणतात, युनिवर्स डझंट गिव्ह यू व्हॉट यू वॉन्ट, इट गिव्स यू हू यू आर. म्हणजेच काय? जर तुम्ही मनातल्या मनात स्वतःला गरीब मानत असाल आणि वरवर श्रीमंतीची मागणी करत असाल तर तुम्ही गरीबच राहाल. तुम्हाला तुमची आयडेंटिटी आणि भावना बदलाव्या लागतील. तुम्हाला असं वागावं लागेल, जगावं लागेल जणू काही तुमची स्वप्न पूर्ण झाली आहेत. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा, कृती, ॲक्शन. वेक्स किंग म्हणतात, नुसतं गुड वाइब्स असून चालत नाही, त्याला कृतीची जोड हवी आहे. यू हॅव टू टेक इन्स्पायर्ड ॲक्शन. जेव्हा तुम्ही हाय व्हायब्रेशनमध्ये असता तेव्हा तुम्हाला काहीतरी करावंसं वाटतं, आयडिया सुचतात. त्या आयडियावर काम करणं हे तुमचं काम आहे. देव किंवा युनिवर्स तुमच्या ताटात जेवण वाढेल, पण घास तुम्हालाच घ्यावा लागेल. मॅनिफेस्टेशनची स्टेप सोपी आहे. 1. स्पष्टता, क्लॅरिटी. नक्की काय हवंय ते ठरवा. 2. व्हिज्युअलायझेशन. ते मिळाल्यावर कसं वाटेल ते आत्ताच अनुभवा. 3. कृती, ॲक्शन. संधी मिळाल्यावर मागे हटू नका. 4. विश्वास, ट्रस्ट. वेळेचं टायमिंग युनिवर्सवर सोडा. पॉडकास्टच्या शेवटकडे येताना एक खूप महत्त्वाचा मुद्दा. सगळं ठीक आहे, पण आयुष्यात दुःख आलं तर काय? गुड वाइब्स म्हणजे दुःख लपवणं का? नाही, अजिबात नाही. याला टॉक्सिक पॉझिटिव्हिटी म्हणतात आणि वेक्स किंग याच्या विरोधात आहेत. रडू नकोस, पॉझिटिव्ह रहा हा सल्ला चुकीचा आहे. तुम्हाला दुःख झालंय, रडा, ओरडा. त्या भावनांना मोकळी वाट करून द्या. भावना दाबून ठेवणं म्हणजे शरीरात निगेटिव्ह एनर्जी साठवून ठेवणं. गुड वाइब्स म्हणजे सदैव हसत राहणं नव्हे, तर वाईट काळातही स्वतःवर विश्वास ठेवणं की हेही दिवस जातील. दुःख तुम्हाला तोडण्यासाठी नाही, तर तुम्हाला घडवण्यासाठी येतं. पेन प्रमोट्स ग्रोथ. वेक्स किंग स्वतःच्या आयुष्यातल्या संघर्षातून हेच शिकले. त्यांची गरिबी, त्यांचे कष्ट हेच त्यांची ताकद बनले. तुमच्या आयुष्यातला आजचा प्रॉब्लेम उद्याची तुमची सक्सेस स्टोरी असू शकते. फक्त स्वतःवर प्रेम करणं सोडू नका. मित्रहो, काही मिनिटांचा हा प्रवास इथेच संपवताना मला तुम्हाला सांगायचंय,
तुमचं आयुष्य बदलायची चावी तुमच्याच हातात आहे. बाहेरच्या जगात काय चाललंय यापेक्षा तुमच्या आतल्या जगात काय चाललंय हे जास्त महत्त्वाचं आहे. आजपासून एक करा. स्वतःची काळजी घ्या, स्वतःला चांगलं अन्न द्या, चांगले विचार द्या आणि चांगल्या लोकांच्या संगतीत राहा. हे पुस्तक गुड वाइब्स गुड लाईफ नक्की वाचा. हे फक्त वाचण्याचं पुस्तक नाही तर जगण्याचं मॅन्युअल आहे. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला? तुमच्या आयुष्यातल्या व्हायब्रेशन्सबद्दल तुम्हाला काय वाटतं? मला नक्की कळवा. तोपर्यंत हसत रहा आणि तुमचे वाइब्स हाय ठेवा. गुड बाय आणि गुड वाइब्स. धन्यवाद.